मी धीरज खटणारे आपण सर्वांचं स्वागत करतो अग्निपंख क्लासेसमध्ये. आज आपण शिकणार आहे चक्रवाढ व्याजचा पार्ट 2. ₹36,000 पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 20% आणि तिसऱ्या वर्षी 30% दराने चक्रवाढ व्याज घेतल्यास किती व्याज मिळेल. इथं आता आपण सक्सेसिव्ह केस लो. ₹36,000 पहिल्या वर्षी 10% व्याज भेटेल, म्हणजे ₹10 एक व्याज भेटेल. म्हणजे किती रक्कम होईल आपली? 11. ₹10 10% व्याज, ₹10चं 10% म्हणजे ₹1 व्याज भेटेल, म्हणजे 11 होईल. पुढच्या वर्षी काय होत आहे? 20% व्याज आहे, म्हणजे काय होईल? 100 वरून 120, म्हणजेच 0 ने 0 कटला, 10 वरून किती होईल? 12. तिसऱ्या वर्षी काय? 30%, म्हणजे 100 वरून 130, 0 ने 0 कॅन्सल, 10 वरून किती होईल रक्कम? 13. ठीक, 1 2 3 हे 3 शून्य कॅन्सल. आता आपल्याजवळ काय? 36 गुणेला 11 गुणेला 12 गुणेला 36 गुणला 11, 11 × 66, हातच्या 6, 11 × 33, 33 आणि 6 39. नंतर 12 ने मल्टिप्लाय करू. 12 गुणेला 6, 12 × 72, 12 9 108, 108 अधिक 7 किती? 115, हातच्या 11, 12 × 36, 36 आणि 11 47 गुणेला 13, 13 दुनी 26, हातच्या 2, 13 5 65, 2 67, हातच्या 6, 13 7 91, 91 6 97, हातच्या 9, 13 52, 52 आणि 9 किती ते 61. आता हे जे आलं 61,776 हे काय आपली रक्कम आहे. म्हणजे यामध्ये काय रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. याच्यात मुद्दल पण आहे आपलं, अधिक काय व्याज आहे. आपल्याला फक्त व्याज विचारलेलं आहे, तर या रासमधून आपण काय करू? मुद्दल वजा करू. रास किती आहे आपली? 61,776 आणि मुद्दल किती आहे? 36,000. 6 मधून 0 गेले 6 7 7, 11 तून 6 गेले 5, 5 तून 3 गेले 2. तर आपलं व्याज किती येणार? ₹25,776 आपलं व्याज आहे. दशादशे 15% दराने एका वर्षाचे ₹10,000 4 महिने चक्रवाढ व्याज काढ. हा 15% दर दिलेला आपल्याला, हा एका वर्षाचा आहे. आणि आपल्याला व्याज जे आहे ते प्रत्येक 4 महिन्यांत द्यायचं आहे. म्हणजे एका वर्षाचे किती भाग पडतील? 3 भाग. म्हणून आपण याला किती डिवाइड करू? 3. एका वर्षात 12 महिने असतात आणि आपण प्रत्येक 4 महिन्याला व्याज देत आहे, म्हणून याचे किती भाग होत आहेत? 3. तर म्हणून आपण याला किती भागत आहे? 3 ला. तर आपला दर काय होईल? 5%. आता एका वर्षात आपल्याला किती वेळ व्याज द्यावा लागेल? 3 वेळ. ₹10,000 3 वेळ व्याज. आता याला आपण गोल्डन रेशो पण लावू शकतो, सक्सेसिव्ह केस पण लावू शकतो आणि ट्री मेथड पण वापरू शकतो. तर आता इथं आपण गोल्डन रेशो वापरू. 3 वेळ आहे, म्हणजे 3 वर्षाचा गोल्डन रेशो काय ते? 3 3 1. ठीक, दर किती आपला? 5%. 10,000चे 5%, 10,000चे 10% म्हणजे 1000, 5% अर्धे असतात म्हणजे किती? 500 अधिक, आता 500चे 5%, 500चे 5%, 500चे 10% किती देतील? 50. तर 5% किती देतील? त्याच्या हाफ म्हणजे किती? 25 अधिक, आता 25चे 5%, 25चे 10% किती देतील? 2.5 आणि 25चे 5% किती देतील? त्याच्या हाफ म्हणजे किती? 1.25. 5 त्रिक 15 म्हणजे 1500 अधिक 25 त्रिक 75 अधिक 1.25 म्हणजे आपला आन्सर किती? याचं टोटल सम किती? 1576.25.
75 मध्ये 1 ॲड केला 76, हे पॉईंटच्या मागे काही नव्हतं म्हणून 0.25 ॲज इट इज, आणि आपला फायनल आन्सर किती येईल 1576.25. तर आपल्याला किती व्याज द्यावं लागेल 1576.25. जसा जसे 40% दराने एका वर्षाचे 10,000 रुपयाचे तिमाही चक्रवाढ व्याज काढा. बघा हे जे 40% आहे हे काय वार्षिक दर आहे. एका महिन्यात किती महिने असतात, एका वर्षात 12 महिने असतात. आपल्याला दर 3 महिन्यांना व्याज द्यायचं आहे, म्हणजे एका वर्षात आपल्याला किती वेळ व्याज द्यावं लागेल 4 वेळ. जर 4 वेळ व्याज द्यायचा आहे तर हा रेट आपल्याला किती डिवाइड करावा लागेल 4 न, म्हणजे आपला आन्सर किती 10%. म्हणजे प्रत्येक 3 महिन्यांना आपल्याला किती वेळ व्याज द्यावं लागेल, किती व्याज द्यावं लागेल 10%. आणि प्रत्येक 3 महिन्यांना आपल्याला पहिले 3 महिने, नंतर 3 महिने, 3 म्हणजे असं 4 वेळ 3 महिन्यांना आपल्याला 10% व्याज द्यायचं. पण हे आता आपलं चक्रवाढ व्याज आहे, म्हणून आता इथं आपण गोल्डन रेशो यूज करा किंवा सक्सेसिव्ह केस यूज करा किंवा ट्री मेथड यूज करा. तर आता आपण इथं गोल्डन रेशो यूज करू. ठीक आहे, 40% व्याज होता आपला दर. आता आपला दर किती आहे 10%, प्रत्येक 3 महिन्याचा 10,000 रुपयाचा. 4 वर्षाचा GR असते आपला गोल्डन रेशो 4641. तर 10,000चे 10% म्हणजे 1,000 रुपये, प्लस 6 इंटू याचे 10% किती येतील 100, प्लस 4 इंटू याचे 10% किती येतील 100चे 10% 10, प्लस 1 इंटू 10चे 10% म्हणजे किती 1. 4 गुणिले 1000 म्हणजे किती 4000, अधिक 6 गुणिले 100 किती 600, अधिक 4 गुणिले 10 किती 40, अधिक 1 गुणिले 1 किती 1. 4640 अधिक 1 4641. तर आपल्याला पूर्ण व्याज किती द्यावा लागेल 4641. कोणत्या चक्रवाढ व्याजाच्या दराने एका रक्कमेची 3 वर्षात रक्कम 8 पट. 3 वर्षात रक्कम किती होत आहे 8 पट होत आहे. जेवढे वर्ष असते, जर 2 वर्ष असते तर आपण काय घेतलं असतं वर्गमूळ. 3 वर्ष आहेत तर आपण काय घेऊ घनमूळ. जर 4 वर्ष असले तर आपण काय घेऊ फोर्थ. आता किती पट होत आहे 8 पट होत आहे. 3 वर्ष आहेत म्हणून आपण काय घेऊ घनमूळ. 8चं घनमूळ किती. हे जे 2 उत्तर आलं हे काय आपलं रास, म्हणजे याच्यात काय काय मुद्दल आहे आणखी काय व्याज. रास किती आपली 2. आपली मुद्दल नेहमी किती राहणार 1 रेशो अधिक व्याज. आपल्याला विचारलेलं आहे की कोणत्या चक्रवाढ व्याजाच्या दरात. एक इकडे येऊन मायनस होईल, आपला अंतर किती 1. आपल्याला किती व्याज भेटलं 1. हे काय होती आपली रास. मुद्दल हमेशा किती असते 1. दर काढायचा असला तर आपण काय करू दर करू. इंटरेस्ट अपॉन प्रिन्सिपल रेट बरोबर काय असते आपला व्याज भागिला मुद्दल. आता मुद्दल पण आपलं 1 आहे, व्याज पण 1 आहे. 1 भागिला 1 म्हणजे उत्तर किती 1, आणि 1 रेशो म्हणजे किती 100%. तर आपला दर किती येईल 100. कोणत्या चक्रवाढ व्याजाच्या दराने एका रक्कमेची 2 वर्षात रक्कम 9 पट. 2 वर्षात रक्कम किती होत आहे 9 पट होत आहे. 2 वर्ष आहेत म्हणून आपल्याला काय करावं लागेल वर्गमूळ. तर उत्तर किती 3. हे जे आले हे काय आपली रास. आपल्याला याच्यातून मुद्दल मायनस करावं लागेल. मुद्दल नेहमी किती असते 1. हे काय आपली मुद्दल.
म्हणजे आपल्याला व्याज किती भेटलं 2 आपल्याला काढायला सांगितलेलं काय दर, तर व्याजाचा दर बरोबर काय असते व्याज भागिला मुद्दल म्हणजे 2/1 उत्तर किती 2 1 रेशो म्हणजे 100 तर 2 रेशो म्हणजे किती 200%. तर व्याजाचा दर किती आहे 200%. एक रक्कम 2 वर्षात 27 पट तथा 5 वर्षात 64 पट होते तर व्याजाचा दर काढा. 2 वर्षात रक्कम किती होत आहे 27 पट आणि 5 वर्षात किती होत आहे 64. किती वर्षाचा फरक आहे 3 वर्षाचा, म्हणजे 3 वर्षात आपली रक्कम 27 पटून 64 पट होत आहे. मग 3 वर्षात म्हणून आता आपण काय घेऊ क्यूब रूट म्हणजेच घनमूळ. 27 चं घनमूळ किती 3 आणि 64 चं घनमूळ किती 4 म्हणजे 3 रुपयावर 3 वर्षानंतर आपल्याला किती व्याज भेटलं 1 रुपया. तेव्हाच आपण 4 होय म्हणजे 1 रुपया व्याज भेटलं आपल्याला 3 रुपये म्हणजे किती 1/3 म्हणजे किती 33.33%. तर व्याजाचा दर किती आहे 33.33%. एक रक्कम 3 वर्षात 9 पट तथा 5 वर्षात 25 पट होत असेल तर व्याजाचा दर काय. 3 वर्षात किती होत आहे 9 पट, 5 वर्षात 25. किती वर्षाचा फरक आहे 2 वर्षाचा. म्हणून आपण आता काय घेऊ वर्गमूळ. 9चं वर्गमूळ 3, 25चं वर्गमूळ 5. म्हणजे आपल्याला किती व्याज द्यावं लागत आहे 3 रुपयावर 2 रुपये व्याज द्यावं लागत आहे. 2 व्याज देत आपण 3 रुपये. 2/3 फ्रॅक्शन म्हणजे आपलं उत्तर किती 66.67%. जर तुमचे फ्रॅक्शन पाठले तर शेवटी तुम्हाला काय करावं लागेल 100 न मल्टिप्लाय. आपला आन्सर किती 66.67%. तर व्याजाचा दर किती आपला 66.67%. एक रक्कम 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याजाने गुंतवली तर तिची 600 रुपये रास आणि 3 वर्षासाठी गुंतवली तर 642 रुपये रास. तर व्याजाचा दर काय. जर 2 वर्षासाठी आपण एखादी रक्कम गुंतवली तर रास किती होणार आहे 600 रुपये म्हणजे याच्यात काय मुद्दल अधिक व्याज. आणि 3 वर्षासाठी गुंतवली म्हणजे काय 642 रुपये. त्याच्यात पण काय असेल मुद्दल अधिक व्याज. एका वर्षाचा फरक आहे तेव्हा आपल्याला 42 रुपये शिल्लक मिळत आहे. हे 42 रुपये शिल्लक का मिळत आहे कारण की आपल्याला व्याज भेटत आहे एका वर्षात किती रुपयावर 600 रुपये. कारण चक्रवाढ व्याज म्हणजे काय व्याजावर व्याज म्हणजे हे जे नवीन आपली रास आली याच्यावर आपल्याला एक्स्ट्रा हे 42 रुपये व्याज भेटलं. 6 × 6 42 म्हणजे किती आला आपला आन्सर 7/100. आणि यालाच दर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करू मल्टिप्लाइड बाय 100. 100 ने 100 घटले आपला आन्सर किती 7%. तर व्याजाचा दर किती आहे 7%. जर एक रक्कम 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याजाने गुंतवली तर तिची 800 रुपये रास होते आणि 3 वर्षासाठी गुंतवली तर 900 रुपये रास होते. तर व्याजाचा दर काढ. पहिल्या 2 वर्षासाठी 800 रुपये आणि पहिल्या 3 वर्षासाठी 900 रुपये. चक्रवाढ व्याजात काय असते व्याजावर व्याज म्हणजे जे नवीन व्याज भेटेल ते आपल्याला या राशीवर म्हणजे 800 रुपयावर आपल्याला किती व्याज भेटलं 100 रुपये. एक शून्य हे 2 शून्य घटले हे 2 शून्य घटले किती आलं 1/8. पर्सेंटेज 1/8चं फ्रॅक्शनचं पर्सेंटेज किती येते 12.50%. जर हे फ्रॅक्शन काढणे तर तुम्ही काय करायचं 1/8 गुणेला 100 म्हणजे आपण रेटमध्ये कन्वर्ट करू.
आपला आन्सर किती 12.50%. म्हणजे दर किती आहे आपला 12.50%. आज आपण शिकलो चक्रवाढ व्याज. जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओ. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.